आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक राजकीय खास रिपोर्ट। गेल्या काही दिवसात ज्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा झाली होती तो अखेर झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का देत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपात प्रवेश केला। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडलाय। तनपुरेंचा भाजप प्रवेश पवारांना तर धक्का आहेच, पण मामा जयंत पाटलांना मोठा शॉक असल्याचं स्वतः जयंत पाटील यांनी सांगितलंय। पाहूया। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश। शरद पवार यांना धक्का, मामा जयंत पाटील यांना शॉक। तनपुरेंनी भाजप प्रवेशाचं मामांना सांगितलंच नाही। ताईंशी मी काल जाऊन त्यांना कानावर हा निर्णय घेतला। मी साहेबांशी मात्र काही भेटू शकलो नाही। जयंत पाटील साहेबांशी भेट झालेली नाही। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे। ऐकलत, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत थेट भाजपात प्रवेश केला। तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्यासाठी नक्कीच धक्का असेल, पण मामा जयंत पाटील यांना तो मोठा शॉक वाटतो। कारण उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जयंत पाटील यांच्या सोबत सहकारी राहिलेल्या भाच्यानं हातावरचं घड्याळ उतरवून चक्क भाजपचं कमळ हाती घेतलंय। मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांचा पक्षप्रवेश झाला। आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे। इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे। विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वाला मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। की शिवाजीराव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळेला आदरणीय देवेंद्रजींनी प्राजक्तजींशी जेव्हा चर्चा झाली, बोलले, तेव्हा त्यांनी त्या भागातील असणाऱ्या, तिन्ही तालुक्यातील असणाऱ्या ज्या अडचणी की ज्या विकासात्मक दृष्ट्या तिथल्या नागरिकांच्या पूर्ण होणं अपेक्षित आहे, अशा अपेक्षा ज्यावेळेला व्यक्त केल्या त्यावेळेला देवेंद्रजींनी त्यांना त्या सर्व पूर्ण करण्याचं आश्वासन हे दिलं। भाजपात दाखल होण्यापूर्वी NDTV मराठीशी बोलताना तनपुरे यांनी आपली भूमिका मांडली होती। पक्षप्रवेशाच्या बद्दल खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितलं होतं, पण शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतली नसल्याची कबुली तनपुरे यांनी दिली। इतकंच नाही तर होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तिकीट मिळावं अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। ताईंशी मी काल जाऊन त्यांना कानावर हा निर्णय घेतला। मी का हा निर्णय घेतोय याची कल्पना त्यांना दिली आणि साहेबांशी मात्र काही भेटू शकलो नाही। जयंत पाटील साहेबांशी भेट झालेली नाही, पण ताईंच्या मात्र काल त्या इथं होत्या YB चव्हाण सेंटरला। असं कळाल्यावर मी तिथं गेलो आणि त्यांना मी वस्तुस्थिती काय आहे हे सांगून निरोप घेतला। विधान परिषदेची तिकीट तुम्हाला मिळते अशी अपेक्षा आहे, मला मिळेल अशी मला अपेक्षा आहे। तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलताना आमच्यासाठी हे धक्कादायक असल्याचं मामा जयंत पाटील यांनी म्हटलंय। असं मी ऐकलं मगाशी, माझी काय त्यांची संपर्क नाहीये। खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे, पण तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन, असं मला वाटतं। दुसरीकडे तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला। काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते म्हणायचे। नगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा, एक राम शिंदे सोडले तर आज नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100% नेतृत्व हे ओरिजिनल काँग्रेसचं। सगळे काँग्रेस आले। आज भारतीय जनता पक्ष कमी, म्हणजे ज्या लोकांना नाकारून काँग्रेस मुक्त भारत करायचा होता ते सगळे अहिल्यानगरमध्ये आज काँग्रेसचे सगळे नेते, आमदार, खासदार सगळी लिस्ट काढून पाहतो। ज्यांच्याजवळ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये
240 आमदार आहेत, एवढी थम्पिंग मेजॉरिटी त्यांच्याजवळ आहे आणि म्हणे आमच्याजवळ विश्वगुरू आहे, आमच्याजवळ एक मोठा राष्ट्रीय नेता आहे, देवेंद्र फडणवीसही थांबत नाही. अरे जर तुम्ही एवढे शक्तिमान आहात तर मग दुसऱ्या पक्षातले तुम्हाला नेते का घ्यावे लागतात? या निमित्तानं ते किती कमजोर आहेत आणि किती घाबरट आहे हे या निमित्तानं लक्षात आपल्याला सर्वांना घेतलं पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री ते भाजपातला प्रवेश असा तनपुरे यांचा जबरदस्त प्रवास आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांना थेट मंत्रिपदाची लॉटरी लागली. पुढे 2024च्या निवडणुकीत दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांचा 34,000 मतांनी पराभव केला होता. कर्डिले यांच्या निधनानंतर नुकतीच राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तनपुरे यांना फोन करून पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती केली. रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा तनपुरे यांची भेट घेतली. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर तनपुरे यांनी माघार घेतली आणि अक्षय कर्डिले विजयी झाले. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीपासून प्राजक्त तनपुरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवरून प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतलेली होती. एकंदरीत आता प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि सोबतच विधान परिषदेच्या तिकिटाची देखील अपेक्षा केली आहे. त्यामुळं यावरून दिसतंय की तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाची स्क्रिप्ट आधीच ठरलेली होती. राहुरी आणि अहिल्यानगरमध्ये तनपुरेंच्या पक्षप्रवेशामुळे नक्कीच भाजप मजबूत होतोय, तर दुसरीकडं जयंत पाटील आणि शरद पवार यांना हा मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह मृतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.